हॅलो स्टुडंट्स, आज विद्यालयामध्ये मी धनश्री तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर कसे आहात तुम्ही सगळे? ओके. तर आजचा आपला सब्जेक्ट आहे कॉम्प्युटर आणि आपण पाहत आहोत स्क्रॅच चॅप्टर. आणि यात आपण या सेशन मध्ये पर्टिक्युलरली आपण पाहणार आहोत लुक्स ब्लॉक. तर आपण पाहिलं की स्क्रॅच एक ब्लॉक बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि आपण त्यात ब्लॉक्स यूज करतो, राईट? जसे आपण याच्या पहिल्या सेशन मध्ये काय पाहिलेलं? बरोबर, आपण पाहिलेलं मोशन ब्लॉक्स. तसेच आपण पाहिलेले स्क्रॅचचे कॉम्पोनंट्स काय काय असतात. तसेच आपण स्क्रॅच मध्ये मूव्ह कसे करू शकतो, स्प्राइट्स कसे ऍड करू शकतो, बॅकग्राऊंड्स कसे ऍड करू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने हे जे स्क्रॅच आहे या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत लुक्स ब्लॉक म्हणजे ब्लॉकचा नेक्स्ट पार्ट. ओके. तर आपण स्क्रॅचचं कोणतं व्हर्जन वापरतोय? बरोबर, आपण वापरतोय स्क्रॅच 3.0 म्हणजेच स्क्रॅच डेस्कटॉप. तर आता इथे आपण लुक्स ब्लॉक पाहणार आहोत. हा आहे लुक्स ब्लॉक. तर लुक्स ब्लॉकचा कलर काय आहे? येस, पर्पल टाइप आहे, जांभळा कलर. तर आपल्याला कलर्स वरून समजेल की आपण कोणता ब्लॉक यूज करतोय. ओके. तर लुक्स मध्ये आहे की से हॅलो फॉर 2 सेकंड, से हॅलो, थिंक, कॉस्ट्युम आणि बॅकड्रॉप. तर लुक्स म्हणजे लुक वाईज किंवा काही जर तुम्हाला मेसेज द्यायचा असेल त्यावेळी तुम्ही लुक्स ब्लॉक यूज करू शकता. तर यासाठी आपण पाहू, समजा हा आपला किटी आहे. इथे आपण से हॅलो फॉर 2 सेकंड्स हे जर केलं तर तुम्ही पाहू शकता इथे हॅलो आहे आणि 2 सेकंड साठी ते होल्ड करते, म्हणजे 2 सेकंद पर्यंत तो हॅलो बोलेल. ओके. इथे ड्युरेशन वाढवून बघू काय होतंय. तर तुम्ही पाहू शकता की आपण 10 सेकंड ड्युरेशन ठेवलं तर हॅलो हा मेसेज 10 सेकंदासाठी तिथे डिस्प्ले झाला. तर हॅलो हा जो से हॅलो आहे याच्यावरती क्लिक केलं तर हा हॅलो इथेपर्यंत स्टॉप होऊन जाईल. तर इथे ज्यावेळी आपण ड्युरेशन देतो त्यावेळी त्यावेळेपुरतं हॅलो जो आहे तो डिस्प्ले होतो. जसे 2 सेकंदानंतर हॅलो निघून जातं. ओके. तर अशा पद्धतीने हे से हॅलो किंवा सेमच आहे थिंक. म्हणजे जर तुम्हाला दाखवायचं असेल की तुमचा स्प्राइट थिंक करतोय तर थिंक हम 2 सेकंड्स आणि थिंक नॉर्मल पण आहे. तर यात इथं हॅलो किंवा हमच्या जागी इथे आपण दुसरं काहीही लिहू शकतो. जसे ओव्ह लिहू शकतो. त्यावेळी हा आपला मेसेज येतो. तसेच हॅलोच्या इथे सुद्धा आपण लिहू शकतो तर अशा प्रकारे आपण आपले मेसेज देऊ शकतो. आता नेक्स्ट काय आहे पाहू. नेक्स्ट ब्लॉक आहे स्विच कॉस्ट्युम टू. ओके. तर स्विच कॉस्ट्युम टू आहे, आपल्याला माहिती आहे कॉस्ट्युम टॅब मध्ये जसं हा स्प्राइट आहे आणि याचे 2 कॉस्ट्युम्स आहेत. ओके. तर आपण ज्यावेळी मोशन ब्लॉक यूज करतो त्यावेळी आपण मूव्ह करतो आणि मूव्ह करता करता जर आपल्याला मोशन दाखवायचे असेल त्यावेळी आपण कॉस्ट्युम सुद्धा चेंज करू शकतो. तर कॉस्ट्युम ऍक्च्युली काय असतं? कॉस्ट्युम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारात
तुमचे स्प्राइट्स असतात. ओके, तर आपण याला पाहू काय होतं. तर तुम्ही पाहू शकता स्विच कॉस्ट्यूम म्हणजे आपला चेंज झाला. तर आता परत क्लिक केलं तर हा चेंज होत नाही. का होत नाही? कारण की हा स्विच कॉस्ट्यूम 2 आहे. कॉस्ट्यूम 2 हे नाव आहे याचं. तसंच जर आपल्याला कॉस्ट्यूम 1 मध्ये यायचं असेल तर स्विच कॉस्ट्यूम 1 करावे लागेल. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही कॉस्ट्यूम्स चेंज करू शकता. ओके, तसेच नेक्स्ट कॉस्ट्यूम म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी ज्या वेळी क्लिक कराल, जसे नेक्स्ट कॉस्ट्यूम इथे सारखं सारखं आपल्याला कॉस्ट्यूम 1 कॉस्ट्यूम 2 हे मेन्शन करावं लागत नाही. त्यामुळं इथे आपण इझिली कॉस्ट्यूम्स चेंज करू शकतो. सेम तसंच बॅकड्रॉपचं आहे. तर बॅकड्रॉप मी तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा बॅकड्रॉप आपण इथे ऍड करू. बॅकड्रॉपचे कॉस्ट्यूम्स पाहण्यासाठी आपल्याला इथे गेलं तर आपण स्प्राइटचे कॉस्ट्यूम्स पाहू शकतो आणि बॅकड्रॉपचे जर कॉस्ट्यूम्स पाहायचे असतील तर तुम्हाला इथे क्लिक करावे लागेल. बॅकड्रॉप्स ज्यावेळी आपण स्प्राइट्स म्हणजे स्प्राइट ज्यावेळी आपण सिलेक्ट करतो तुम्ही पाहू शकता त्यावेळी ही टॅब जी असते ती कॉस्ट्यूम्सची असते आणि बॅकड्रॉप ज्यावेळी सिलेक्ट करतो कॉस्ट्यूमच्या जागी आपल्याला बॅकड्रॉप्स ही टॅब मिळते. ओके, बॅकड्रॉप्स तर इथे आपली फर्स्ट बॅकड्रॉप होती व्हाईट, ही आपण डिलीट करू. नेक्स्ट बॅकड्रॉप आहे आपली ही. दुसरी बॅकड्रॉप आपण यूज करू हे नेक्स्ट बेडरूम. ओके, आणि एक बॅकड्रॉप करू रूम 2 आणि एक बॅकड्रॉप करू रूम 1. ओके, तर इथे आपण ऑलरेडी किती बॅकड्रॉप केल्या? 4 बॅकड्रॉप केलेल्या आहेत. ओके, प्रत्येक बॅकड्रॉपचं नाव आहे बेडरूम 1, बेडरूम 2, बेडरूम 3, रूम 1, रूम 2. ओके, तर हे आपण नाव आता चेंज करणार नाहीये. तर इथे जर आपल्याला स्विच बॅकड्रॉप करायचे असेल तर इथे आपण पाहू शकतो स्विच बॅकड्रॉप 2, बॅकड्रॉप 1. तर बॅकड्रॉप 1 आपली कोणती आहे? बॅकड्रॉप 1 नंबर आहे आपला बेडरूम 2. ओके, तर बेडरूम 2 ऑलरेडी आपल्याकडे आहे म्हणजे स्प्राइट जो आहे तो बेडरूम 2 मध्येच आहे. सो आपण चेंज करून इथे बेडरूम 3 करू शकतो. देन रूम 2, रूम 1. तर पाहू काय होतंय. यावर क्लिक केलं तर बेडरूम 3, रूम 2 अँड रूम 1. किती मजेदार आहे ना. तर आपला स्प्राइट पूर्ण घरात फिरतोय, राईट. तर आता हे बॅकड्रॉपचे नंबर्स आपल्याला जर एवढे इम्पॉर्टंट नसतील तर तुम्ही जस्ट नेक्स्ट बॅकड्रॉप सुद्धा करू शकता. सेम जसं आपण नेक्स्ट कॉस्ट्यूम केलं तसं नेक्स्ट बॅकड्रॉप. तर हा पण ऑप्शन तुम्हाला इथे मिळेल आणि यात आपण जस्ट क्लिक केलं तर आपल्याला असे नेक्स्ट बॅकड्रॉप मिळतात. ओके, तर अशा पद्धतीने हे बॅकड्रॉप झालेले आहेत. तसेच आता नेक्स्ट आहे आपलं चेंज कलर इफेक्ट बाय. ओके, तर तुम्ही पाहू शकता हा चेंज कलर इफेक्ट
थोडासा विचार करा की बॅकड्रॉपचा का कलर चेंज होतोय. बरोबर, कारण आपण ऑलरेडी बॅकड्रॉपला इथे सिलेक्ट केलंय. आणि जर तुम्हाला स्प्राइटचा कलर चेंज करायचा असेल तर तुम्हाला स्प्राइटला सिलेक्ट केलं पाहिजे. तर इथे तुम्ही पाहू शकता स्प्राइटचा कलर चेंज होतोय. ओके. तसेच साईज, आपण साईज चेंज करू शकतो. आता इथे चेंज साईज बाय 10 म्हणजे +10 होत आहे. आणि जर आपल्याला मायनस म्हणजे छोटे करायचे असेल तर -10 लिहू. ओके. देन आपण साईज सेट करू शकतो. जसं सेट साईज टू 100 किंवा 200 अशी फिक्स साईज पण करू शकतो आपण. ओके. नेक्स्ट बघू आपण सेट कलर. सेम आपण कलर सेट करू शकतो. बघू काय कलर होतंय. म्हणजे त्यात +10 झालं त्या कलरच्या कोडमध्ये आणि हा कलर झाला. आता यात कलर चेंज होणार नाही. ओके. नेक्स्ट क्लिअर ग्राफिक इफेक्ट्स म्हणजे काय. जेवढे आपण त्याला इफेक्ट दिले ते सगळे क्लिअर होतील. तर आपला नॉर्मल स्प्राइट येईल. ओके. आणि इथे 2 ऑप्शन्स आहेत, शो आणि हाईड. तर शो म्हणजे स्प्राइट शो होतंय. हाईड म्हणजे स्प्राइटला आपण हाईड करू शकतो, लपवू शकतो. ओके. बऱ्याच जागी आपल्याला असे गरज पडते की स्टोरीमध्ये आपल्याला काही ऑब्जेक्ट्सना हाईड करायचं असतं, त्यावेळी आपण असे हाईड करू शकतो. देन शो म्हणलं तर शो होईल. ओके. तर अशा पद्धतीने बरेचसे लुक्सचे ब्लॉक्स आहेत. तर इथे बाकी कॉस्ट्युम नंबर, बॅकड्रॉप नंबर आहे, साईज आहे, गो टू फ्रंट लेअर. हे ज्यावेळी आपण लेयर्स वगैरे करू म्हणजे एकावरती अनेक लेअर 2 ऑब्जेक्ट असतील त्यावेळी तुम्ही हे बघू शकता. एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला दाखवते. समजा हा बॉल आहे. ओके. तर हा बॉल मी इथे या स्प्राइटवर ठेवला. देन स्प्राइटला सिलेक्ट करून गो टू फ्रंट लेअर जर केलं तर स्प्राइट जो आहे तो बॉलच्या वरती येईल. ओके. तर अशा पद्धतीने आपण लेयर्स चेंज करू शकतो. लेयर्स म्हणजे काय, आपण कोणतीही स्टोरी किंवा काही बनवताना, ॲनिमेशन बनवताना त्यात वेगवेगळे इन्सिडंट असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात, वेगवेगळे कॅरेक्टर असतात. प्रत्येक कॅरेक्टरचं आपापला एक रोल असतो. तर त्या पद्धतीनं आपल्याला लेयर्स बनवाव्या लागतात. ओके. म्हणजे लेयर्स ऑटोमॅटिक बनतात. तर त्यावेळी आपल्याला हे गो टू फ्रंट लेअर किंवा फॉरवर्ड लेअर म्हणजे एक लेअर वरती येऊ शकते. तर अशा प्रकारे लेयर्स चेंज कराव्या लागतात. तर आज आपण काय शिकलो. आज आपण पाहिलं स्क्रॅच. आपण स्क्रॅचमध्ये कसे चेंजेस आणायचे, कॉस्ट्युम कसं चेंज करायचं, बॅकड्रॉप कसं चेंज करायचं. म्हणजे आपण ओव्हरऑल सगळे लुक्स ब्लॉक पाहिले, राईट. तसेच बॅकड्रॉपच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या आणि आपण थोडेफार एक्झाम्पल पाहिले लेयर्सचे. ऑल राईट. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार बरंचसं काही यात बनवू शकता. ओके. थँक यू. हॅव अ नाईस डे.